गोकुळ सोबत गोकुल. सत्तारूढ आघाडी उभा केलेली आहे. त्यानंतर आज गेली 7 ते 8 वर्ष झाली मी चेअरमनमधून काम करत आहे. त्यानंतर गेली फरक आम्ही 7 ते 8 वर्ष झाली जसा काय नफा मिळेल तो नफा पूर्ण वर्षाचा नफा आम्ही वाटत असतो. 1 रुपया आम्ही संस्थेत ठेवत नाही. गेली 6-7 वर्षात 16% असू दे, 17% असू दे, 18% पण आम्ही गेलेलो आहे. ज्या वर्षी नफा मिळेल तेवढा आम्ही नफा पूर्ण सभासदांच्या जो सभासदांचा पैसा असेल ते सभासदांच्या खात्यावर आम्ही प्रत्येक वर्षी जमा केलेला आहे. गेली किती वर्ष आम्ही संचालक पण तिथं आहे. आज दूध फरकसाठी काही लोक दूध फरक कमी देतात. आज आमच्या इथं डेअऱ्या आहेत, त्या डेअरीमध्ये बघा तुम्ही सगळ्यात जास्त फरक हे आम्ही जय बजरंग दूध संस्थेने दिलेला आहे. आजपर्यंत कित्येक वर्ष आले त्याही डेअऱ्या आहेत, परंतु आमच्या एवढा सुद्धा फरक दिलेला नाही. आम्ही 16% आता फरक दिला आहे, त्याच्यापेक्षाही अर्धा टक्के नाही. आमच्यापेक्षा आम्ही जे 16% दिला आहे तेवढाही फरक दिलेला नाही. आणि तरीही ती आमच्या सभासदांची दिशाभूल करत असते. पण सभासदांनी दिशाभूल जरी केली तर सगळ्या सभासदांना माहीत आहे. गेली 550 सभासद आहेत. या सभासदांचा पूर्ण विश्वास आहे. कारण का मी जय बजरंग परिवार म्हणून मी आजपर्यंत सांभाळलेला आहे. मी जसं घरचं माझं परिवार आहे तसा मी जय बजरंग परिवार म्हणून सांभाळलेला आहे. विरोधकांनी आता हे इलेक्शन लागले म्हणून ही काही आरोप करायला गेली 8 वर्ष झाली एकही आरोप केला नाही. आणि इलेक्शन असल्यानंतर का असा आरोप करतात हेच मला आश्चर्य वाटते. तुम्ही या ना, एका मंचावर बसूया आणि काय इथं चुकीचं केले तेवढं दाखवून द्यायचं. ते जर तुम्ही इथं हनुमानच्या मंदिरात येऊया आणि दोघंजण समोर येऊन बसूया. एक जर तुमचा आरोप जर सिद्ध झाला तर आम्ही 12च्या 12 आम्ही 26 तारखेच्या आत आम्ही थांबतो. पण काहीतरी आपल्या इलेक्शनसाठी तुम्ही चुकीचं काहीतरी बोलू नका. पहिला बघा, तुम्ही तिथं या संस्थेत तुम्ही सगळी आणि प्रत्येक सभासदाला मी प्रत्येक वेळ सांगितलेलं आहे, तुम्ही कुठलाही कागद या आणि बघा, या काही चुकीचं आहे का तिथं. सभासदांना आमच्या 550 सभासदांचा माझा विश्वास आहे. त्यामुळं काही जरी बोललं विरोधकांनी तर ते सभासद आमचे विश्वास ठेवणार नाहीत. त्यामुळं सर्व सभासदांना माझं आव्हान आहे की आपली संस्था चांगली चाललेली आहे. त्या चांगल्या संस्थेत काही संस्थेची आमच्या बदनामी करत आहेत, त्या बदनामीला सभासदांनी उत्तर द्यायला पाहिजे, एवढीच माझी अपेक्षा आहे. आणि आमचे 12 उमेदवार उभा केल्या, त्या उमेदवारांना आमचे कबजी चिन्ह आहे, त्या कबजी चिन्हावर शिक्का मारून प्रचंड मताने सभासद आमची बहुमताने निवडून आणणार हे काय आम्हाला तीळ मात्र ही शंका नाही आहे.